डॉक्टर अनंत पंढारे यांच्याकडून. त्यांचे व्याख्यान आपल्याला नक्कीच नवी दिशा देईल. डॉक्टर अनंत पंढारे हे AIIMS नागपूर येथे प्रेसिडेंट आहेत. तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे व्हाईस चेअरमन आहेत. श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे डायरेक्टर आणि सियुका फा हॉस्पिटल शिवसागर आसाम येथील चेअरमन. तसेच BAVP डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल येथे ट्रस्टी म्हणून काम बघत आहेत. तर निधी संकलन अवधातारम या अत्यंत महत्वाच्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. मी हेडगेवार रुग्णालयात रुजू झाल्यानंतर एक आरोग्य केंद्र तिकडे नारेगाव ब्रिजवाडीला मी उभं केलं, सुरू केलं राहतं. तिथे वैद्यकीय अधिकारी आणि नंतर हेडगेवार रुग्णालयामध्ये सर्जरी डिपार्टमेंटमध्ये काही अंशी ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम आणि नरेंद्र कुलकर्णी यांचा सर्जिकल असिस्टंट किंवा ज्याला म्हणतात हरकाम्या. NT कुलकर्णी जे सांगायचे ते काम, ड्रेसिंग कार्ड म्हणलं काढायचं, लाव म्हणलं लावायचं, प्रिस्क्रिप्शन लिह म्हणलं की लिहायचं. आणि त्या काळात रक्तपेढीची सुरुवात करायची ठरली आणि आमच्याकडच्या बहुतांशी ट्रस्टीजनी त्याला विरोध दर्शवला की रक्तपेढी काढणं हे काही सोपं नाही आहे, ते चालवायला त्याच्या लिगॅलिटीज खूप असतात. आपल्या शहरामध्ये फक्त एक डॉक्टर नाथ ब्लड बँक म्हणून होती. बाकीच्या रक्तपेढ्या या पॅथॉलॉजिस्टच्या स्वतःच्या प्रायव्हेटली ओन. पण आमचे जे पालक होते डॉक्टर श्रीयुत नाना नवले, ते खूप विजनरी होते. ते म्हणाले नाही रक्तपेढी तर काढायची, तुम्ही सगळे मदत करणार आहे की नाही, कोण कोण मदत करणार आहे हात वर करा. आम्ही पोरं हात वर करण्यासारखीच पोरं होतो त्यावेळेस. 92ची गोष्ट आहे. MBBS MD झालेले. मी माझा हात वर केला, डॉक्टर मंजू कुलकर्णींनी केला. मंजू कुलकर्णींनी स्पष्ट केलं की मी रक्तपेढीची वैद्यकीय बाजू, प्रशासकीय बाजू सगळी सांभाळेल, म्हणजे पॅथॉलॉजिस्ट म्हणून जे अविभाज्य भाग असतो. मी हात वर केला. मी म्हटलं भाऊ मला माहित नाही मी काय करायचंय, पण माझी इच्छा आहे. तर रक्तपेढी उभारणीमध्ये जे लागेल ते करेन मी. मला वाटतं फंड रेझिंग किंवा संस्थेसाठी काही करणाऱ्याचा हा अप्रोच असणं अतिशय आवश्यक आहे. ज्याला म्हणता येईल की इनिशिएटिव्ह किंवा पुढाकार, की हो मी करतो. आणि हो मी करतो मध्ये अनेक गोष्टी नंतर मला, आता मी सगळं ज्ञान जे पाजळत आहे ते मागच्या 30 वर्षात मी काय केलं किंवा काय लोकांकडून शिकलो, त्यावेळेस तसं नव्हतं. हात वर करणे याचा अर्थ मी पडेल ते शिकायला तयार आहे, लागेल तितके कष्ट करायला तयार आहे, जी जबाबदारी द्याल ती करायला तयार आहे. जो डोमेन त्या कामाचा भाग असेल त्यातले न्यूएन्सेस, ट्रिक्स अँड ट्रेड्स किंवा कौशल्य शिकायला मी तयार आहे. आणि माझ्या यशा अपयशाला मी जबाबदार आहे. त्या बोट वर करण्याचे एवढे अर्थ निघतात हे नंतर मला कळालं, कारण जेव्हा ते अंगावर पडलं सगळं. मग सरकारी परवानग्या मिळवणं असेल, सतत प्रवास करून काही डोनेशन, त्यावेळेस आम्हाला 2 लाख रुपये मिळावेत म्हणजे आपली रक्तपेढी उभी राहील. कारण आमच्याकडे 1 लाख रुपये होते ट्रस्टकडे, आमची पूर्ण जमा केलेली पुंजी. त्याला 2 लाख मिळाले तर जुजबी उपकरणं जे परवानगीसाठी लागतात तेवढी पुरेशी आहेत. आणि मला 2 लाख वगैरे हे माहिती नव्हतं, पण 2 लाखाच्या ऐवजी आम्ही 12 लाख मिळवले. याचा हे उदाहरण सांगण्यामागचं कारण असं आहे
म्हणजे मी तुम्हाला काही देण्यासाठी आलो असल्यामुळे माझ्यासाठी टाळ्या पडाव्यात म्हणून नाही, पण 2 ते 12 लाख तेव्हाच होऊ शकतात किंवा 2 पण तेव्हाच मिळू शकतात जेव्हा 12 किंवा 24 लाखाची तयारी केली जाईल. हा त्यातला मुद्दा आहे की म्हणजे मी जर आता काढलं की 100% यश मिळालं असतं, म्हणजे मी ज्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हणलं हो मला डोनेशन पाहिजे आणि त्याने दिलं असतं, मग माझ्या मनात 50, त्याच्या मनात 10, काही झालं, त्यांनी 10 जरी दिले असते तरी सुद्धा 70 ते 80 लाख रुपये जमा झाले असते. म्हणजे 80 लाखाची मेहनत केल्यावर 12 लाख मिळतात, हा यातला मेसेज आहे. 80 लाखाची पेरणी केल्यावर 12 लाख उगवतात. त्यामुळे निधी संकलनाचा विषय हा जगभर ज्या निधी संकलनात 10% यश मिळतं तो सगळ्यात बेस्ट निधी संकलन किंवा फंडरेजर. म्हणजे 100 लोकांना भेटल्यावर जर 10 जणांनी डोनेशन दिलं तर याचा अर्थ ही इज डुईंग एक्स्ट्राऑर्डिनरीली वेल. त्याचे परफॉर्मन्स एकदम A+ मध्ये आहे 10% यशावरती. हे गणित जगभर आहे. त्याला अनेक कारण आहेत, त्याच्यामध्ये मी आता जात नाही, पण तो प्रसंग माझ्यासाठी आवश्यक होता 2 ते 12 मिळणे. त्याचे कारण मला त्यातले बारकावे कळणे, त्यातलं मेहनत किती करावी लागते हे कळणे, आणि मेहनत करत असताना लोकांना भेटत असताना टार्गेट ओरिएंटेड भेटू नये ही अक्कल मला त्या 92 साली आली. किंवा हंचनाळ साहेबांकडे बहुतेक 1 कोटभर रुपये असतील तर आपल्याला 10 तरी मिळावेत या उद्देशाने हंचनाळ साहेबांना भेटायला जाणे म्हणजे टार्गेट ओरिएंटेड. त्याच्यामध्ये अपयश हमखास अपयश ठरलेलं आहे. हे त्यावेळेस मला कळलं की टार्गेट ओरिएंटेड कधीही जाऊ नये, जाण्याची गरज नाही, किंबहुना दॅट इज काउंटर प्रोडक्टिव्ह किंवा ते बुमरँग होतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे समोरची व्यक्ती ही आधीच बरेच अंशी सावध झालेली असते. आस्था फाउंडेशनचं पत्रक घेऊन मला तुम्हाला भेटायला यायचंय. त्यांना हे माहित असते की हा येणार. आपली एक पूर्वीच्या काळात असायच्या ना लॉंग प्लेटच्या रेकॉर्ड्स, तर आम्ही कसं सुरू केलं, काय केलं, आमच्यामध्ये किती माणसं इन्व्हॉल्ड आहेत, किती वृद्धांना आम्ही सहाय्य करतो, त्याचे 2-4 अनुभव, केस स्टडीज, आणि आम्हाला बिल्डिंग बांधायची आहे, या खोलीला नाव त्या खोली. याच्यापेक्षा काही वेगळं आहे का? म्हणजे मला हे माहित नाही आस्थाचं काय आहे, पण तरी मी सांगू शकतो की आस्था हेच असतं. सामाजिक संस्थांना सध्याच्या काळामध्ये किंवा एखादा प्रोग्राम असतो किंवा काही गरीब वृद्ध येतात, त्यांची देखभाल करायला व्यक्ती इतका खर्च येतो वगैरे वगैरे. हॉस्पिटल असेल तर थोडासा अजून वेगळा फॉर्म्युला. हे त्या समोरच्या व्यक्तीला आता बऱ्याच अंशी माहिती असतं की हा कशासाठी येणार आहे, तरी तो परवानगी देतो भेटायला. याचा अर्थ असा आहे की तो ऐकून घ्यायला तयार आहे, पैसे द्यायला तयार नाही, किंवा पैसे देण्याचं त्याच्या मनात पण नाहीये. ते त्याच्या मनात येण्यासाठी जी तयारी करायची असते किंवा जी पेरणी करायची असते किंवा जे बोलणं करायचं असतं ते आपलं कौशल्य. की हे माहीत असून की हा पैसे मागायला येणाऱ्या व्यक्ती बहुतांशी माहिती असतं. मला सुद्धा अनेक जण एखाद्या मोठ्या उद्योगपतीकडे घेऊन जातात, नेणारा पण मोठा असतो, त्यांनी काहीतरी दिलेलं असतं पैसे. चलिए डॉक्टर साहब वो उनसे अपने को बहुत कुछ मिल सकता है, त्याच्या मनात ते असतं. आणि स्वाभाविक आहे, कोणी अशा लफंग्या किंवा कफलक माणसाकडे मला नाही घेऊन जाणार. त्यांना माहिती की हा काही देणार नाही. त्यालाही माहित असते की हा घेऊन येतोय म्हणजे, कारण मुंबईमध्ये आणखी एक पद्धत आहे, जसजसं तुम्ही वरच्या लेवलला जाता तिथे तुम्ही का भेटायला येता हे सांगितल्याशिवाय भेट मिळत नाही. कोणी असं म्हणत नाही की डॉक्टर पंढरे येतात का, वा 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 आम्ही इथे रेड कार्पेट टाकतोय, पुष्पगुच्छ. कोणी म्हणत नाही. का येत आहेत, कशाला घेऊन येतोयस तू त्यांना, हेतू काय आहे, कुठली संस्था आहे. यार मेरे को औरंगाबाद में इंटरेस्ट नहीं है, नहीं वो बहुत अच्छा हॉस्पिटल चलाते हैं, वो हॉस्पिटल वाले आजकल बदमाश रहते हैं, उनको मत लावे बस. हे सगळं आधी घडून गेलेलं असतं, तरी सुद्धा तो भेटतो.
आणि तिथून पुढे आपलं कौशल्य, आपलं जे काही आपल्यामध्ये गुण असतील ते वापरण्याची संधी मिळते. त्यामुळे टार्गेट ओरिएंटेड काम हा विषय एकतर टाळला पाहिजे, टाळावा. म्हणून मी इथे जरी निधी संकलन दिलं असलं तरी त्याचं इंग्रजीमध्ये नाम फंड रेझिंग म्हणलं जातं. म्हणून मी माझ्या सगळ्या कामाला फ्रेंड रेझिंग म्हणतो की आय डोंट रेज फंड, आय रेज फ्रेंड्स. कारण तो हेतू ठेवल्यानंतरच काही चांगलं यश मिळण्याची शक्यता असते. आणि समजा यश मिळालं नाही पैशाच्या दृष्टीने, तर तो माणूस प्रभावित झाल्यानंतर, तुमच्या बोलण्यामुळे मोटिवेट झाल्यानंतर तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलू शकतो आणि आज न उद्या देऊ शकतो. कारण फंड रेझिंग करत असताना अनेक फ्रेंड रेज करणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय ती फंड रेझिंगची इमारत उभीच राहत नाही. किती छोटी असो पण ती फ्रेंड्स खूप असल्याशिवाय नाही. जितके जास्त फ्रेंड्स तितकी उंच फंड रेझिंगची इमारत. आणि तेही निर्हेतुक तुम्ही जर केला असेल. 92 साली शिकलेला हा धडा, जसं 93 सप्टेंबरला आमची रक्तपेढी सुरू झाली, त्या सप्टेंबर पासून ते 1998 पर्यंत सलग माझा हा उद्योग चालू होता की दरमहा 2 वेळा मुंबईला जायचं, 4 लोकांना भेटायचं. आमचा असा असा प्रोजेक्ट आहे हेडगेवार म्हणून, आम्ही काहीतरी उद्योग केलाय, आता हे करतोय, उद्या ते करणार आहे, तुम्ही एकदा पाहायला या. लोक म्हणायचे नुसतं पाहून काय करणार आहे. म्हणलं नाही, आम्हाला आनंद होईल, प्रोत्साहन मिळेल. आमच्या टीम बरोबर बसवायचं, त्यांच्याशी गप्पा. त्या लोकांनी केलेल्या कौतुकामुळे सुद्धा टीम प्रोत्साहित होते. त्यांनाही असं वाटतं की अरे वा, काय वेगळं काम करताय. तो फिर हमारे से क्या चाहिए, अपेक्षा क्या है डॉक्टर साहब, कुछ नहीं अपेक्षा, बस आप आगे बहुत हो गए. हे आश्चर्य वाटायचं त्यांना ते 98 पर्यंत, 6 वर्ष, की ह्या माणसाला पैशाची गरज नाही. काही छुटफूट गरज असायची ती भागून जायची. त्याच्यासाठी काही 100 लोकांना भेटायची गरज नव्हती. पण आय वॉज डॅम शुअर की ही पेरणी मला कधी न कधी उपयोगात येईल. कारण हे 92 साली माझ्या लक्षात आलं होतं. कारण 92 साली ज्या 70-80 लाख देऊ शकतील एकत्रितपणे अशांना भेटलो होतो आणि ज्यांनी दिले नव्हते ते कौतुक करत होते, ते भेटत होते, ते फोन करत होते की अरे डॉक्टर साहेब, तुम्ही ते रक्तपेढीसाठी आम्हाला भेटले होते, आज आम्ही औरंगाबादमध्ये येतोय, उद्या रविवार, शनिवार रविवार वेळोर अजिंठ्याला, तुम्ही आहात का. याचा अर्थ काय की त्याच्या मनात काहीतरी बीज पेरण्यामध्ये मी यशस्वी झालोय. आणि हे सर्कल 98 पर्यंत चालू राहिलं की ज्याच्यामध्ये काही हेतू नाही, काही कॅनव्हासिंग, नुसतं PR वर. त्याला आता जर डिस्क्रिमिनेट करायचं झालं किंवा कॅटेगराईज करायचं झालं तर दिस इज PR. फंड रेझिंग म्हणजे ऍक्च्युअल पैसे मागणे. त्यामुळे हे PR 6 वर्षाचा अनुभव असल्यामुळे 98 साली हेडगेवार म्हणाले बांधायला सुरू केलं. संस्थेने मला कशी परवानगी दिली 2 कोटी रुपयाचं डोनेशन मिळवण्याची, की 2 कोटीच्या पलीकडे आकडा मनात धरून आपण काही बांधू नये. 2 कोटी डोनेशन, 2 कोटीचं लोन आणि 2 कोटी रुपये गरज पडली तर इतरांकडून उधार उसनवार घेऊन 6 कोटीचं हॉस्पिटल बांधवा, असा आमचा ठराव झाला. ठीक आहे, 2 कोटी 2 कोटी. 6 कोटीचा प्रोजेक्ट 12 कोटीवर कधी गेला आणि 1ही रुपयाचं डोनेशन लोन घेण्याची गरज पडली नाही हे कोणालाही कळलं नाही. त्याला ते 92 ते 98ची मेहनत होती की 92 ते 98 हा उद्योग सतत चालू राहिल्यामुळे अनेक लोक जोडले गेले. 96 साली आम्हाला जागा मिळाली तेव्हा आम्ही एक बोगी भरून मुंबईचे उद्योगपती संभाजीनगरला आणले. कशासाठी जायचं नाही, वहां एक बडा प्रोजेक्ट होने वाला है, त्याच्यासाठी संघचालक येणार आहे आणि आता आपण मिळून औरंगाबादची व्हिजिट करायची, वेरूळ अजिंठा पाहू, घृष्णेश्वर करू, असं करून 70 लोकांची उद्योगपतींची टीम आली. आता मला आनंद एवढाच आहे, मी जे फ्रेंड रेझिंग सांगतोय 70 पैकी 50 तरी अजूनही फ्रेंड आहेत. या पद्धतीने फंड रेझिंग किंवा ज्याला फ्रेंड रेझिंग म्हणता येईल
हे करणं हा माझा स्वभाव राहिला, ही माझी पद्धत राहिली. असं आवश्यक नाही की हा एकच मार्ग आहे, पण या लाईनवर यश नक्की आहे असं मला वाटतं. विशेषतः एखादा प्रकल्प उभा करायचा असेल, मोठं काही करायचं असेल. दुसरं, मानवी चेहरा हा विषय अत्यंत या सगळ्या विषयामध्ये असतो. सध्या तर खूपच आवश्यकता झाली, कारण इतक्या जास्त संस्था आहेत. म्हणजे आपण आस्था फाउंडेशनची स्थापना केली तेव्हा वृद्धाश्रम किती होती आणि आज किती आहेत? 10 पटीने वाढली असती, गरज म्हणून किंवा काय. तशा सामाजिक संस्था ज्यांना निधी संकलनाची गरज पडते, अशा संस्थांची संख्या माझ्या अंदाजाने 100 पटीने वाढली आहे. 10 असतील तर आता 1000 आहेत. ह्या सगळ्यांना तीच माणसं उपलब्ध आहेत जी पैसा कमावतात. काही गावची इथे असतील तर संभाजीनगरची किंवा पुण्याची किंवा मुंबईची. त्यामुळे फक्त ईमेलवर, फक्त ब्रोशरवर आपण जर पाहिलेत की जिथे काहीही काम नाही त्यांचे ब्रोशर फारच छान असतात, अप्रतिम असतात, एकदम सगळं आणि चकचकीत असतात, माणसाला भुरळ घालणारी असतात. वाक्यरचना, शब्दप्रयोग, केस स्टडीज. कधीतरी 20 वर्षापूर्वी एक हृदयद्रावक घटना घडून गेलेली असते, ती 30 वर्ष तशीच चालू असते. हमारे यहाँ ऐसा होता है, हमारे यहाँ वैसा होता है. त्यामुळे आपण स्टँड आउट होणं. विमानतळावर कधी तुम्ही जात असाल तर माहित नाही, माझा आजकाल खूप प्रवास होतो. तिथून उतरल्यावर चालत येताना उजव्या हाताला काही बॉक्सेस लावून त्याच्यात ऍड असतात, इलेक्ट्रॉनिक ऍड दिसत असतात एकानंतर एक. त्या ऍड मध्ये त्या ऍड कंपनीची पण एक ऍड आहे जी ते बॉक्सेस रेंट आउट करते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलंय की अनेक बल्ब, आणि त्यातला एक बल्ब थोडा वर उचलला जातो आणि पेटतो. पुट युअर ऍड हिअर टू स्टँड आउट. त्याला त्याची ऍडव्हर्टाईज करायची की ह्या बॉक्स तुम्ही भाड्याने घ्यावा आणि तुमची ऍड करा. हे स्टँड आउट होण्यासाठी 1-2 गोष्टींची गरज आहे. अदरवाईज महाराष्ट्रातल्या तरी 100-500 वृद्धाश्रमांपैकी एक वृद्धाश्रम आस्था फाउंडेशन चालवते. त्याचं स्तुत्य आहे. आणि डॉक्टर अनंत पांढरे सरांनी अतिशय मौलिक विचार अत्यंत ओघवत्या भाषेत आपल्यासमोर मांडले. त्यांच्यापासून त्यांचे मनापासून आभार. आणि त्यांचे हे मार्गदर्शन आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी मला खात्री आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री नरेंद्र निळेकर सर यांना आमंत्रित करते. देवदत्त सर नमस्कार.